नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 8वी गणित बहुपदींचा भागाकार हे 10वं प्रकरण दुसऱ्या सत्राची सुरुवात होत आहे. 10वं प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. बहुपदींचा भागाकार करा. मित्रांनो, हा भागाकार तुम्हाला आला पाहिजे, कारण पुढच्या वर्षी इयत्ता 9वीला सुद्धा या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. त्यामुळे बहुपदींचा भागाकार आज आपण शिकणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात सराव संच 10.1 मध्ये. बघा, पहिला जो प्रश्न आहे 10.1 मधला, त्याच्यामध्ये 10 प्रश्न आहेत. म्हणजे भागाकार करा आणि भागाकार व बाकी लिहा. आता 2m वर्ग भागिले 7m. आता इथं एक पदीने एक पदीला भागायचं आहे. एक पदी आहे आणि त्या एक पदीनेच एक पदीला भागायचं. तर याच्या मी तुम्हाला 2 पद्धती सांगतो. तर दोघांपैकी जी सोपी वाटेल ती तुम्ही बघा. पहिली गोष्ट, 7m ने मला भाग लावायचा आहे. कोणाला मला भाग लावायचा आहे? 21m च्या वर्गाला. बघा, मग तुम्ही इथं अशा प्रकारे 21m वर्ग भागिले 7 असा आहे 7m असा भाग लावू शकता एका बाजूला. ओके, तर हा भाग लावताना काय होतं माहितीये का? 21 गुणिले m चा वर्ग म्हणजे m गुणिले m बरोबर भागिले 7 गुणिले m. बघा ना, तुमच्या लक्षात आलं काय केलं मी? 21m चा वर्ग म्हणजे 21 गुणिले m गुणिले m. m चा वर्ग म्हणजे m गुणिले m आणि 7 गुणिले m. आता याच्यामध्ये बघा, हा m गेला, हा m गेला. आता 7 एके 7, 7 त्रिक 21. मग वर कोण उरलं बाबा? वर 3 आणि हा m म्हणजे 3m उरलं. 3m काय झाला बाबा तुमचा? या ठिकाणी भागाकार जो आहे तो तुमचा 3m झाला. उत्तर आलं. मग आता आपण काय केलं? 21m वर्गला 7m ने भाग लावला तर 3m येतं. मग जो 3m जो भागाकार आहे त्याला आपण वर लिहू आणि वजा इथं 3m गुणिले 7m या दोघांचा गुणाकार जर केला तर तो 21m चा वर्ग येतो. मग आता 21m च्या वर्गातून 21m चा वर्ग गेला, उत्तर आलं 0. नीट समजून घ्या आपण काय केलं. मी परत पायऱ्या सांगतो. हा जो 21m वर्गला 7m ने भागायचंय असा आपण भागाकार केला. मग ते भागल्यानंतर मला 3m उत्तर आलं. मग 3m हा भागाकार मी वर लिहिला आणि परत मी 3m गुणिले 7m या दोघांचा जर गुणाकार केला तर 3 1 3 ना 7 21 m गुणिले m चा वर्ग येतो आणि 21m मधून 21m गेले, उत्तर आपल्याकडे आलं 0. म्हणजे इथं तुमच्याकडे भागाकार जर तुम्ही बघितला, भागाकार जर नीट बघितला तर तो भागाकार आपल्याकडे येतो 3m आणि बाकी काय येतं इथं? बाकी काहीच दिसत नाही, म्हणजे बाकी तुमच्याकडे येतं इथं 0. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा आहे मित्रांनो. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. याच्यामध्ये एकूण 10 प्रश्न आहेत आणि ते सोपे आहेत. अशा प्रकारे बघा, इथं मला काय करायचंय? वजा 10a. 4 वजा 10a ने मला भाग लावायचे. कोणाला भाग लावायचं? वजा 10a ने 40a चा घन. 40a चा घन. बघा, आता समजा मी 40a चा घन भागिले वजा 10a करायचंय मला. तर माझ्याकडे काय आलं बाबा? 40 गुणिले a चा घन म्हणजे a गुणिले a 3 वेळा गुणाकार आणि भागिले आपले वजा 10a. आता याच्यातून काय काय कट होईल बाबा? हा a कट झाला. 10 एके 10, 10 चोक 40 म्हणून 4. म्हणजे बघा, वर काय राहिलं? 4 गुणिले a म्हणजे 4a चा वर्ग आलं आणि इथे एका ठिकाणी वजाचं चिन्ह आहे म्हणजे वजा 4a चा वर्ग हा आपला भागाकार. मग तो वजा 4a चा वर्ग मी इथं लिहितो. वजा 4a चा वर्ग हा भागाकार आणि वजा खाली काय लिहिणार आपण? वजा 4a वर्ग गुणिले वजा 10 आहे. काय येतं बाबा? वजा 4 गुणिले वजा 10 40. a गुणिले a चा वर्ग a चा घन हेच उत्तर येतं. या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला हेच मिळणार आहे, 40a चा घन. मग 40a घन मधून 40a घन गेले 0. म्हणजे तुमचा भागाकार काय आला बाबा? इथे भागाकार बरोबर आपल्याकडे काय आलं? वजा 4a चा वर्ग आणि बाकी आपल्याकडे 0 आहे. बाकी बरोबर आपल्याकडे आलेला आहे 0. तर सेम प्रश्न आहे. एक पदीला एक पदीने भागणं हे खूप सोपं असतं. फक्त एक पदीला दोन पदीला एक पदीने जर भागायचं असेल, त्रिपदीला जर का एक पदीने भागायचं असेल तर तिथं थोडीशी गडबड होते. पण आपण बघूयात. बघा, आता इथे पण सेम तशाच प्रकारचा एक प्रश्न आपल्याकडे आहे. बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर वजा 9p चा वर्ग याने मला भाग लावायचा. कोणाला? वजा 48p च्या चौथ्या घाताला. बघा, वजा 48p चा चौथा घात आणि भागिले वजा 9p चा वर्ग. बघा, वजा 48 आपल्या जागेवर. आता 4p चा चौथा घात म्हणजे p गुणिले p गुणिले p गुणिले p 4 वेळा गुणाकार. p चा 4 वेळा गुणाकार आणि भागिले वजा 9 गुणिले p चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार p गुणिले p.
आता हा पी 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 गेला, 2 पी या ठिकाणी गेले, पीचा वर्ग गेला. 48 आणि 9 तिनाच्या पाड्यात येतात, दोघांना तिनाने भाग जाईल. 3 त्रिक 9, 3 एके 3 आणि त्याच्यानंतर 3 सक 18 16, म्हणजे 16 आपल्याकडे उत्तर आलं. 48 ला जर तिनाने भाग लावला तर तुमच्याकडे 16 उत्तर येतं. म्हणजे इथं माझ्याकडे उत्तर किती येईल बाबा, भागाकार किती येईल, हे वजा वजा गेले म्हणजे 16 आणि वर पी गुणिले पी, पीचा वर्ग आणि भागिले खाली काय 3, म्हणजे 16 पी वर्ग भागिले 3 हा तुमचा भागाकार आला. मग तुम्ही इथे लिहू शकता 16 पी वर्ग भागिले 3 हा तुमचा भागाकार आणि वजा वजा तुम्ही जर या दोघांचा जर गुणाकार केला तर या दोघांचा गुणाकार तुमच्याकडे वजा 48 पीचा चौथा घात येतो बघा. वजा 9 पीचा वर्ग गुणिले 16 पी वर्ग भागिले 3 हा जर तुम्ही गुणाकार केला तर तुमच्याकडे बघा काय उत्तर येतं, 3 एके 3, 3 त्रिक 9. आता 3 गुणिले 16 48, पी वर्ग गुणिले पी वर्ग पीचा चौथा घात आणि हा वजा वजा 48 पीचा चौथा घातच तुम्हाला उत्तर येतं या दोघांचा गुणाकार केल्यानंतर. मग या ठिकाणी आपण काय करू, या दोघांचा गुणाकार केल्यावर उत्तर येतं तुमच्याकडे 48 पीचा चौथा घात. ओके, आता या दोघांची वजाबाकी केली, वजा 48 पीच्या चौथ्या घातातून वजा 48 पीचा चौथा घात गेला तर उत्तर आलं 0. म्हणजे इथं भागाकार 16 पी वर्ग भागिले 3 आणि बाकी 0 असं तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न बघा. आता इथे बघा, हा बघा चौथा इथे हा पण सोपा प्रश्न आहे चौथा. चौथ्या प्रश्नामध्ये पण आपल्याला तशाच प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. 30 m चा घन भाग लावायचा आहे 40 m च्या 5व्या घाताला. ठीक आहे, आता आपण चला 40 m चा 5वा घात भागिले 30 m चा घन. आता मी शॉर्टकट मध्ये भागाकार करतो. तर याच्यामध्ये बघा हे 0 0 गेले म्हणजे 10 चौक 40, 10 त्रिक 30, 4 छेद 3 आलं. आता m चा 5वा घात भागिले m चा घन. आता 5व्या घातातून तिसरा घात गेला, 5तून 3 गेले 2, म्हणजे काय राहतं बाबा, m चा घन गेला आणि 5तून 3 गेले 2, म्हणजे काय राहिलं वरती 4 m चा वर्ग आणि भागिले तुमच्याकडे खाली 3 राहील. ओके, लक्षात आलं तुमच्या. बघा हे 4/3 मधले 4 राहिले वर, m चा 5वा घात आणि m चा तिसरा घात. भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी होते. आपण मागच्या वर्षी 7वीला पण शिकलो आणि यावर्षी सुद्धा शिकलोय, भागाकार असताना घातांकाची वजाबाकी. m च्या 5व्या घातातून m चा तिसरा घात जर भाग लावायचा असेल तर 5तून 3 गेले 2, म्हणून 4m चा दुसरा घात आणि भागिले 3. म्हणजे इकडे भागाकार जो तुमचा आहे तो काय येईल तुमच्याकडे 4m चा वर्ग भागिले 3. आता या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुमच्याकडे 40m चा 5वा घात हेच उत्तर येणार आहे. वजाबाकी केली तर 0, म्हणजे तुमचा भागाकार 0, सॉरी भागाकार तुमच्याकडे 4m वर्ग भागिले 3 आणि बाकी किती बाबा आपल्याकडे 0, हे बाकी आणि हा वरती आहे तो भागाकार, तेवढा लिहिता आला पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 4 प्रश्न जे आहेत ज्याच्यामध्ये एक पदीला एक पदीनेच भागायचं होतं. आता पुढचे काही प्रश्न आहेत, पुढचे जरा कदाचित वेगळे असतील. बघा हा प्रश्न बघा. आता इथं एक पदीने द्विपदीला भागायचं, इथं गडबड होते. x च्या वर्गाने भागायचंय मला, कोणाला भागायचंय, 5x चा घन वजा 3x चा वर्ग. आता काय करायचं बाबा, बघा पण सोपं आहे, काळजी नाही करायची. काय करायचं बाबा, x चा वर्ग लक्षात घ्यायचा. आता इथं मला काय करायचंय, 5x घन वजा 3x वर्गाला या x च्या वर्गाने भागायचंय, म्हणजे द्विपदीला एक पदीने भागायचंय. मग एक काम करायचं, या दोघांना सुद्धा x वर्गाने भागायचं पण टप्प्याटप्प्याने. पहिलं चला 5x च्या घनाला भागू. 5x च्या घनाला जर भाग लावायचा मला, समजा 5x चा घन भागिले काय करायचं, 5x चा घन भागिले हा x वर्ग करायचा, x वर्ग करायचा. उत्तर काय येईल बाबा, हा 5 तर राहिला जसा आहे तसा, x चा घन भागिले x चा वर्ग. x चा घन म्हणजे 3 वेळा गुणाकार, x गुणिले x गुणिले x, आणि x चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, x गुणिले x. आता हे 2x गेले, हे x गेले, बरोबर, म्हणजे x राहिला, म्हणजे 5x उत्तर आलं. तुमच्याकडे 5x येईल, म्हणजे x चा घन भागिले x चा वर्ग असेल तर तुमच्याकडे उत्तर येतं x आणि हे 5x आलं. आता या 5x ला काय करायचं, इथं वर डोक्यावर लिहायचं. 5x ला इथं वर डोक्यावर लिहू म्हणजे भागाकारामध्ये. ओके, आणि इथं खाली काय लिहायचं, या दोघांचा गुणाकार 5x गुणिले x चा वर्ग. आता या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला 5x गुणिले x चा वर्ग, हा 5x गुणिले हा x चा वर्ग केला तर तुमच्याकडे उत्तर येतं 5x चा वर्ग. हे 5x चा घन, x वर्ग गुणिले x चा घन, 5x चा घन, म्हणजे तुम्हाला हे जे आहे ना तेच उत्तर येणार, 5x चा घन आणि भागिले इथं वजाबाकी करा. 5x घन मधून 5x घन गेले 0 आणि हे वरून आले वजा 3x चा वर्ग. तर बघा एकदम सोपं आहे, पायऱ्या नीट समजून घ्या. पहिलं काय केलं, 5x घन भागिले x वर्ग केला, उत्तर आलं 5x. आलेल्या उत्तराला डोक्यावर लिहिलं 5x आणि डोक्यावर लिहिल्यानंतर 5x आणि x वर्ग या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार येतो 5x चा घन. आता 5x चा घन वजा 5x चा घन 0 आलं उत्तर. ओके, हे 0 समजा लिहा आणि हे वजा 3x चा वर्ग आपण या ठिकाणी लिहिलं.
आता वजा 3x चा वर्ग आलं, याला भागायचं कोणी एक्स वर्गाने. बघा, वजा 3x चा वर्ग भागिले एक्स वर्ग. उत्तर किती आलं बाबा? एक्स वर्ग गेला, वजा 3 आलं. आता वजा 3ला कुठं लिहायचं? इथं डोक्यावर लिहायचं वजा 3ला. लिहिलं. आणि त्याच्यानंतर वजा 3 गुणिले हा एक्स वर्ग करायचा. वजा 3 गुणिले काय करायचं? एक्स वर्ग. म्हणजे उत्तर येतं वजा 3x चा वर्ग येतो. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो? वजा 3x चा वर्ग. आता वजा बाकी करायचे. या वजाचं झालं अधिक, आणि अधिक वजा कट झाले. 3x वर्गातून 3x वर्ग गेले 0. म्हणजे इथं आपल्याला भागाकार काय मिळाला? हा मिळाला भागाकार. भागाकार आपल्याकडे मिळालेला आहे 5x वजा 3. आणि बाकी किती मिळालं? 0 मिळालं. अशा प्रकारे हा 5वा प्रश्न आपण सोडू शकतो. तर इथून पुढचे सगळे प्रश्न असेच आहेत. तुम्हाला नीट प्रश्न बघावा लागेल. प्रत्येक प्रश्न नीट समजून घ्यावा लागेल. समजेल जर नीट समजून घेतला तर. ठीक आहे. पुढे बघा. पुढचे प्रश्न बघू. तर सगळे प्रश्न आपल्याला बघायचे. इथं बघा 2p. इथं पण द्विपदीला एक पदीने भागायचंय. 2p वर्गने आपल्याला भागायचंय. 2p चा वर्ग याने आपल्याला भाग लावायचा. कोणाला? 8p चा घन वजा 4p चा वर्ग. बघा, पहिलं काय करा? 8p च्या घनाला भाग लावा. कुणी? 8p चा घन भागिले काय करायचं? p2p चा वर्ग. 2p चा वर्ग. इथं लिहायचं 2p चा वर्ग. भाग लावा. बघा, या ठिकाणी बे के बे, बे चोक 8 झालं. p घन भागिले p चा वर्ग. बघा, वर तर माझ्याकडे राहिले 4. p चा घन बघा, 4 गुणिले p चा घन म्हणजे p गुणिले p 3 वेळा गुणाकार भागिले p चा वर्ग म्हणजे p गुणिले p. बरोबर. आता याच्यातून p गेला म्हणजे काय उत्तर आलं? फक्त 4p. बरोबर, आपल्याकडे उत्तर आलं 4p. मग 4p ला कुठं लिहायचं? डोक्यावर. इथं लिहिलं 4p ला डोक्यावर. 4p ला डोक्यावर लिहिल्यानंतर 4p ला कशाने गुणायचं आहे? 4p गुणिले 2p वर्ग यांचा गुणाकार करायचा. 4p गुणिले 2p चा वर्ग. काय उत्तर येईल? 4 दुने 8 p गुणिले p चा घन 8p चा घन उत्तर येईल. आलेल्या उत्तराला इथं लिहायचं 8p चा घन आणि वजा बाकी करायची. 8p घन मधून p घन गेला. 8p घन गेला. 0 उत्तर आलं. हे दोघे जण कट झाले बरं का. हे दोघे जण डायरेक्ट कट करून टाकायचं. डोक्याला ताप नको. चला बाबा, तुम्ही कट झाले. मग माझ्याकडे काय आलं वरून बाबा? 4 वजा 4p चा वर्ग. आता वजा 4p च्या वर्गाला कोणी भागायचं? 2p च्या वर्गाने. बघा, वजा 4p चा वर्ग भागिले 2p चा वर्ग. उत्तर काय येईल? p वर्ग गेले आणि उत्तर आपल्याकडे येईल बे के बे, बे दुने 4. वजा आहे म्हणून वजा 2. वजा 2 आलं. वजा 2ला कुठं? भागाकाराच्या ठिकाणी वर लिहायचं. आणि वजा 2 गुणिले काय करायचं? या वजा 2ला कशाने गुणायचं? 2p च्या वर्गाने गुणायचं. वजा 2 गुणिले 2p चा वर्ग. काय येईल? बे दुने 4. वजाचं चिन्ह म्हणून वजा 4p चा वर्ग आपल्या जागेवर. वजा 4p वर्ग. इथं लिहून टाकायचं वजा 4p चा वर्ग. आणि वजा बाकी करत असताना वजा 4p वर्ग दोघे कट झाले. उत्तर आपल्याकडे आलं 0. मग याच्यामध्ये भागाकार काय झाला? इथं हा जो डोक्यावरती आहे हा झाला भागाकार, आणि इथं खाली जो आहे तो आपला बाकी. तर सोपं आहे मित्रांनो. सगळे प्रश्न असे सोडवायचे. तिथं आपण द्विपदीला एक पदीने भाग लावलेला आहे. तर एकदम सोपी साधी पद्धत आहे. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचे पण काही प्रश्न बघायचे. 7वा प्रश्न. याच्यामध्ये त्रिपदीला एक पदीने भाग लावायचा आहे. सेम प्रोसिजर आहे. काय एवढा विषय वेगळा नाही. बघा, 2y चा वर्ग भाग लावायचा आपल्याला. खाली घेऊ जरा. 2y चा वर्ग याने आपल्याला भाग लावायचा. कोणाला? 2y चा घन अधिक 4y चा वर्ग अधिक 3. बरोबर. बघा, पहिली पायरी, हा जो 2y चा घन त्याने भाग लावायचा 2y च्या वर्गाला. 2y चा घन भागिले 2y चा वर्ग. 2 कट झाले. y घन भागिले y वर्ग. फक्त y येईल तुमच्याकडे. बरोबर. जे y आले त्याला बाय करायचं आणि डोक्यावर लिहायचं. डोक्यावर लिहिल्यानंतर या y ला कशाने गुणायचंय? y ला गुणायचं ह्या 2y च्या वर्गाने. y ला गुणलं 2y च्या वर्गाने. 2y चा वर्ग गुणिले y, 2y चा घन. जे हे इथं असताना तेच येतं ऍक्च्युअली. मग इथं लिहायचं वजा 2y चा घन. वजा बाकी केली. वजा बाकी केल्यावर काय कट होईल मित्रांनो? 2y घन कट होतील. आणि वरून काय आले बाबा आपल्याकडे? 4y चा वर्ग अधिक 3 झालं. आता कोणाला भाग लावायचा आहे? 4y च्या वर्गाला भाग लावा. बघा, 4y वर्गाला 2y वर्गाने भाग लावा. भागिले 2y वर्ग. y वर्ग गेले. बे के बे, बे दुने 4. उत्तर आलं 2. 2ला कुठे लिहायचं? वर लिहायचं. वर लिहिलं. वर लिहिल्यानंतर 2ला कशाने गुणायचा? 2y वर्गाने गुणायचं. गुणिले 2y चा वर्ग. गुणलं. उत्तर काय आलं? बे दुने 4. 4y चा वर्ग. मग इथं लिहायचं बाबा 4y चा वर्ग वजा बाकी करा. 4y वर्ग मधून 4y वर्ग गेले, कट झाले.
वरून कोण आले बाबा खाली? 3 आले. मग झाला, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. भागाकार y+2 बाकी 3, विषय संपला. तर सोपं आहे. त्रिपदीला एक पदीने आपण भागलं. तर अशा प्रकारे एक पदीने आपण भागतोय यामध्ये. पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये द्विपदीने आपल्याला भागायचं आहे, पण सोपं असतं. चला पुढे जाऊ. पुढचे प्रश्न. पायऱ्या फक्त आपल्याला नीट समजून घ्यावं लागणार आहे. हे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं तर पुढचा सराव संच समजून घ्यायला अवघड जाणार नाही. बघा, 7x चा घन. या 7x च्या घनाने मला भाग लावायचा आहे. कोणाला भाग लावायचा आहे? 21x चा चौथा घात वजा 14x चा वर्ग, 14x चा वर्ग अधिक 7x. बघा, आता मला काय करायचं बघा, इथं चौथ्या घाताला मी घनाने भाग लावू शकतो, पण वर्गाला भाग लावताना थोडीशी अडचण येईल. म्हणून 21x चा चौथा घात भागिले 21x चा चौथा घात भागिले पहिले काय करणार मी? 7x चा घन. बघा लक्षात घ्या, एकदम सोपा विषय आहे. 21x चा चौथा घाताला आपण 7x च्या घनाने भाग लावू. तो भाग लावल्यानंतर बघा 7 एके 7, 7 त्रिक 21. चौथा घात आणि तिसरा घात यांचा भागाकार करत असताना 4तून 3 गेले 1, म्हणजे 3 तर आले, आणि ह्या 4तून 3 गेले 1, म्हणजे x चा पहिला घात म्हणजे फक्त x. उत्तर किती आलं? 3x. हे 3x उत्तर आलं, त्याला मी वर लिहितो. आणि 3x गुणिले 7x चा घन करायचं. 3x ला कशाने गुणायचं? या 7x च्या घनाने. गुणिले 7x करा. उत्तर किती येईल? 7 त्रिक 21. 7x चा घन आहे, 7 त्रिक 21, आणि घन गुणिले x किती झालंय? x चा चौथा घात म्हणजे 21x चा चौथा घात. इथं आपण लिहू शकतो 21x चा चौथा घात, वजा बाकी करा. 21x च्या चौथ्या घातातून 21x चा चौथा घात गेला, आणि वरून आपल्याकडे आले वजा 14x चा वर्ग अधिक 7x. मला तर वाटतंय भागाकार 3x आणि बाकी एवढं लिहिलं तरी चालू शकतं. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. ठीक आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आपण बघू, परंतु पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे मित्रांनो, ते बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता आपण फक्त जरा एक उत्तर आपली चेक करू बाबा, बरोबर आहेत का, म्हणजे गडबड नको. ओके. तर या ठिकाणी आपला हा 10वं प्रकरण जे आहे ते खूप महत्वाचं आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं 10वं प्रकरण जे आहे, कारण पुढच्या वर्षी जर तुम्ही विचार केला तर पुढच्या वर्षीसाठी सुद्धा या प्रकरणातली बरीचशी गणितं या टाईपची आपल्याला विचारली जातात, येत आहेत परीक्षेला. ठीक आहे. तर बघा, येस, बरोबर उत्तर आहे आपलं. तर आता पुढचे काही प्रश्न जे आहेत ते आपण बघूयात. जवळपास बराच वेळ झालेला आहे, 17 मिनिटं झालेत. पुढचे काय प्रश्न बघू. बघा, पुढचा 9वा प्रश्न हा झाला 8वा. आता 9वा आणि 10वा असे दोनच प्रश्न राहिलेत. बघा, इथे काय करायचं? 2x चा वर्ग, 2x चा वर्ग याने भाग लावायचा. अरे बाबा, सगळ्यांना भाग जाईल आता. 6x चा पाचवा घात वजा 4x चा चौथा घात अधिक 8x चा घन अधिक 2x चा वर्ग. चला, पहिलं काय करा माहितीये का? 6x चा जो पाचवा घात आहे, 6x चा पाचवा घात याला कशाने भागायचं? 2x च्या वर्गाने. 2x च्या वर्गाने भाग लावा. आता बघा, बेत्रिक 6 म्हणून 3, x चा पाचवा घात भागिले x चा दुसरा घात. भागाकार असताना घातांकांची वजाबाकी होते. मग 5तून 2 गेले 3, म्हणजे x चा तिसरा घात, x चा घन. मग या x च्या घनाला आपण 3x चा घन जो उत्तर आलं त्याला आपण डोक्यावर लिहू, आणि त्यानंतर 3x च्या घनाला कशाने गुणायचं? या 2x च्या वर्गाने. बघा, इथं 2x च्या वर्गाने 6x चा पाचवा घात त्याला 2x च्या वर्गाने भागायचं, आणि जे उत्तर येईल त्या उत्तराला म्हणजे 3x च्या घनाला डोक्यावर लिहायचं, आणि त्याला लिहिल्यानंतर ह्या 3x च्या घनाने याच 2x वर्गाला गुणायचंय. 2x चा वर्ग. उत्तर काय येईल? 3 दुने 6 म्हणून 6. x चा घन आणि x चा दुसरा घात म्हणजे x चा पाचवा घात यांचा गुणाकार केला तर 6x चा पाचवा घात उत्तर येईल. मग इथं लिहायचं 6x चा पाचवा घात. वजाबाकी करून टाकायची. वजाबाकी केल्यावर 6x चा पाचवा घात, 6x चा पाचवा घात गेला. मग राहिलं काय? 4x चा चौथा घात अधिक 8x चा घन अधिक 2x चा वर्ग. आता कशाला भाग लावायचा आहे? वजा 4x च्या चौथ्या घाताला. वजा 4x चा चौथा घात त्याला भाग लावायचा आहे. कोणी भाग लावायचा आहे? 2x चा वर्ग. 2x च्या वर्गानेच भाग लावत जायचं, बाकी काय नाही. भागिले 2x चा वर्ग. बघा, बे के बे, बे दुने 4, वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 2 आलं. आता चौथ्या घातातून दुसरा घात गेला. बघा, लक्षात घ्या, x चा चौथा घात भागिले x चा दुसरा घात. भागाकार करत असताना घातांकांची वजाबाकी. 4तून 2 गेले 2, म्हणजे x चा दुसरा घात, म्हणजे वजा 2x चा वर्ग हे उत्तर आलं. ते उत्तर आपण डोक्यावरती लिहू, वजा 2x चा वर्ग, आणि आलेल्या उत्तराला कशाने गुणायचंय? 2x च्या वर्गाने गुणायचं. 2x चा वर्ग उत्तर येईल. हे वजाचं चिन्ह, 2 गुणिले 2 4,
आणि x चा वर्ग गुणिले x चा वर्ग x चा चौथा घात वजा 4x चा चौथा घात. इथे आपण लिहू वजा 4x चा चौथा घात. वजा बाकी करायची असते आणि वजा 4x च्या चौथ्या घातातून वजा 4x चा चौथा घात गेला. मग आपल्याकडे आता खाली येईल 8x घन 8x चा घन अधिक 2x चा वर्ग. आता कशाला भागायचंय 8x च्या घनाला. तीच प्रक्रिया पुढे नेत राहायचे. 8x चा घन भागिले काय करायचं आपल्याला 2x चा वर्ग आहे. मग इथं लिहायचं 2x चा वर्ग. बेक के बे बेच चौक 8 किती आलं उत्तर 4. x चा घन भागिले x चा वर्ग घातांकांची वजाबाकी 3तून 2 गेले 1 म्हणून फक्त 4x. 4x ला मी डोक्यावर लिहितो आणि 4x गुणिले काय करायचं 2x चा वर्ग. 4x गुणिले 2x चा वर्ग केला. 4 दुने 8 म्हणून 8 x गुणिले x चा वर्ग x चा घन 8x चा घन आलं आणि इथं लिहिलं वजा 8x चा घन झालं लिहिलं. आता वजाबाकी करताना 8x चा घन 8x चा घन गेला आणि वरून आपल्याकडे काय राहिलं 2x चा वर्ग. बरोबर इथं लिहिले 2x चा वर्ग. आता परत 2x च्या वर्गाला कशाने भाग लावायचा आहे या 2x च्या वर्गाने. उत्तर आलं किती आलं उत्तर बाबा 1. 2x चा वर्ग भागिले 2x चा वर्ग. एका संख्येला त्याच संख्येने भागल्यावर उत्तर येते 1. आलेल्या उत्तराला आपण डोक्यावर लिहू अधिक 1 आणि याला कशाने गुणायचंय या 2x च्या वर्गाने. आता ह्या 2x च्या वर्गाने जर गुणलं तर माझ्याकडे उत्तर किती येतं 2x चा वर्ग. मग इथं लिहायचं वजा 2x चा वर्ग. 2x वर्ग मधून 2x वर्ग गेले 0. म्हणजे तुमचा भागाकार काय आला 3x घन वजा 2x वर्ग अधिक 4x अधिक 1 आणि बाकी किती आलं 0. तर हा जरा प्रश्न थोडासा मोठा होता. यानंतर एक शेवटचा 10वा प्रश्न बघू आणि त्यानंतर आपण थांबू आणि मग पुढचा जो काय आपला सराव संच आहे 10.2 त्याच्याकडे आपण जाऊयात. ठीक आहे झालं असेल तुमचं हे लिहून. आता पुढे जाऊयात. बघा शेवटचा प्रश्न पण सोपा आहे. 5m चा घन त्याने आपल्याला भाग लावायचा आहे. बघा या ठिकाणी 5m चा घन याने आपण भाग लावू. कोणाला भाग लावायचा आहे हे बघा एवढी मोठी बहुपदी आहे. 25m चा चौथा घात वजा 15m चा घन अधिक 10m अधिक 8. पहिलं कशाला भागणार मी 25m च्या चौथ्या घाताला. इथं लिहायचं 25m चा चौथा घात. ओके कशाने भागणार 5m च्या घनाने. 5m चा घन त्याने बघा 5 एके 5 5 5 25 इथं आले 5. m चा चौथा घात भागिले m चा तिसरा घात. भागाकार करत असताना घातांकांची वजाबाकी. m ला मी इथं लिहितो 4तून 3 गेले 1 म्हणजे m चा पहिला घात म्हणजे 5mच उत्तर राहील. मग त्या 5m ला आपण डोक्यावर लिहू आणि 5m ला कशाने गुणायचं 5m च्या घनाने. गुणिले 5m चा घन केलं उत्तर आलं 5 5 25 m गुणिले m चा घन m चा चौथा घात. जे इथं असतं तेच येतं उत्तर 25m चा चौथा घात. वजाबाकी करा. वजाबाकी केल्यानंतर 25m चा चौथा घात जो आहे तो कट झाला. वरून जे काय आले त्यांना इथं लिहू. वरून आले वजा 15m चा घन अधिक 10m आणि अधिक 8. आता कोणाला भागायचंय वजा 15m चा घन. वजा 15m चा घन त्याला भागायचंय कशाने भागायचंय 5m च्या घनाने. इथं 5m चा घन जो आहे त्याने भागू. बघा 5 एके 5 5 त्रिक 15 वजा आहे म्हणून वजा 3 आणि m घन गेले म्हणजे फक्त काहीच नाही राहिले वजा 3च राहिले. आता या वजा 3ला आपण वर लिहू आणि वजा 3ला कशाने गुणायचंय 5m च्या घनाने. मग इथं गुणिले 5m चा घन करू. वजाचं चिन्ह आपल्या जागेवर 3 5 15 आणि हा m चा घन म्हणजे वजा 15m चा घन उत्तर आलं. मग या वजा 15m च्या घनाला आपण इथं लिहू. इथे आपलं वजाचं चिन्ह दिल्यामुळं वजा 15m च्या घनातून वजा 15m चा घन गेला आणि उत्तर आपल्याकडे आलं 10m अधिक 8. 10m अधिक 8. तर आपला बाकी 10m अधिक 8 आलं. भागाकार 5m वजा 3 आलं. कारण आता इथं m घन आहे त्याने 10m ला आपण भागू शकत नाही म्हणजे 5m च्या घनाने 10m ला भागायला थोडंसं अवघड जाईल. इथपर्यंतच आपण उत्तर लिहू शकतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे पण बघा लक्षात घ्या अतिशय सोपी गणित आहेत ही सगळी. जमली पाहिजेत तुम्हाला. तुम्ही प्रयत्न केला तर सगळ्यांना जमतील. ठीक आहे बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपण हा सराव संच पाहिलेला आहे. पुढच्या चर्चेमध्ये आपण पुढचा जो सराव संच 10.2 जो आहे त्यावर चर्चा करू. पण 10.2 तुमच्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल आणि अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना.